7 जुलै 2024 रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवरील अवैधरित्या मद्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते। या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे 2 पोलीस अंमलदार देखील जखमी झाले होते। या घटनेबाबत चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 273/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109, 132, 238, 324(4), 121, 1, 2, 3, 5, 61(2) सह मोटार वाहन कायदा क्रमांक 183, 184, 134 अ व 173, 79, 1, 61(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तात्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यासाठी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली। या आदेशानुसार पोलीस पथकांनी सदर गुन्ह्यात आरोपी देविश पटेल, अशफाक अली शेख, राहुल राहणी या 3 आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलाय। या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुजरात राज्यात रवाना करण्यात आलं होतं। त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सुरत शहरात सतत पाळत ठेवून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील अवैध मद्य साठ्याच्या तस्करीसाठी 4 चाकी वाहनांचा पुरवठा करणारा आरोपी शोहेब अब्दुल गफूर अन्सारी उर्फ सोहेल छत्री, राहणार रामपुरा, मसालजीवाड, हजरा मंजिल, सुरत राज्य गुजरात याला शिताफीने ताब्यात घेतलंय। त्याच्या ताब्यातून सदर गुन्ह्यात मद्य तस्करीसाठी वापरण्यात आलेली टाटा हेरियर कार क्रमांक GJ20 AQ 4367 ही जप्त करण्यात आली। सदर आरोपी वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचं पथक करीत आहे। जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणारी अवैध मद्य तस्करीची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सत्वर कारवाई करण्यात येत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, गणेश वराडे, मुकेश महिरे, धनंजय शिलावटे, दीपक गुंजाळ, संदीप झालटे, प्रकाश कासार, रमेश चव्हाण, नितीन डावकर, मेघराज जाधव, त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे। चांदवड येथील अवैध मद्य तस्करी प्रकरणातील वाहनांच्या पुरवठा करणाऱ्या आरोपीच्या सुरतमधून स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्यावळलाय। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव, नाशिक ग्रामीण।